सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे। बारामती लोकसभेमध्ये 300 पैकी 153 बूथ संवेदनशील आहेत। गैरप्रकार रोखण्याकरता यंत्रणा नियोजनात लावा असं सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे। गैरप्रकार रोखण्याकरता यंत्रणा सज्ज ठेवा असं सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला म्हटलंय। संवेदनशील मतदान केंद्रांवर अधिक नियोजन, कडक नियोजन गरजेचं आहे। 300 पैकी 153 बूथ हे संवेदनशील आहेत। बारामती विषयी आपण बोलतो आहोत। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे। त्यामुळे सुप्रिया सुळेंनी कुठलाही अनुचित प्रकार टाळण्याकरता खबरदारीचा उपाय म्हणून निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं बघायला मिळत आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, खरं तर शरद पवार हे मुंबईमध्ये मतदान करत असतात। यावेळेला मात्र त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण करत ते आता बारामतीत आपल्या गावी मतदान करणार आहेत। बारामतीत शड्डू ठोकलेला आहे शरद पवारांनी कन्या सुप्रिया सुळेंकरता। सुप्रिया सुळे सुद्धा प्रचारात वेग आलेला त्या बघायला मिळाला होता आपल्याला आणि सुनेत्रा पवार यांच्याकरता अजित पवार त्यांची दोन्ही मुलं प्रचारात उतरलेली होती। आपण बघूया या सगळ्या बातमीविषयी आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊ। वैभव, निवडणूक आयोगाला सुप्रिया सुळेंनी पत्र लिहिलंय, काय अधिक माहिती? सुवर्णा, बारामतीतले जे बूथ आहेत या बूथपैकी जवळपास 152 बूथ हे अत्यंत संवेदनशील आहेत। त्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा व्यवस्था आणि कुठलेही गैरप्रकार होणार नाही, गैरप्रकार रोखणारी यंत्रणा जी आहे तिची तातडीने नेमणूक करावी अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं आहे। सगळ्या मतदारसंघांवाईज बूथ क्रमांक जे आहेत ते त्याच्यामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त संवेदनशील बूथचे क्रमांक हे बारामतीमधले देण्यात आलेले आहेत। बारामती आणि दौंड, इंदापूर या 3 तालुक्यांमध्ये प्रामुख्याने सगळ्यात जास्त संवेदनशील बूथ आहेत जिथं गैरप्रकार केले जाऊ शकतात। त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त द्यावा आणि गैरप्रकार रोखणारी यंत्रणा सज्ज ठेवावी अशा स्वरूपाचं पत्र जे आहे ते सुप्रिया सुळे यांनी दिलंय। आपल्याला माहिती आहे हा सगळा प्रकार जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी अत्यंत रिसीची लढत नंदन भाऊजाईमध्ये सुरू आहे त्यावरून सुरू दिसतो। याचं कारण एकीकडे अजित पवार यांनी प्रचंड ताकद जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्या मागे उभी केलेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधात असल्यामुळे यंत्रणा जी आहे ती आपल्याशी सापत्न भावाने वागते असा आरोप जो आहे तो यापूर्वी सुप्रिया सुळे यांच्याकडून केला जात होता। आता या सगळ्या बूथ क्रमांकांचे नंबर देऊन तिथं गैरप्रकार घडणार नाही असं म्हणत प्रशासनाला त्यांनी सूचना केलेली आहे। जर इथे कुठलाही गैरप्रकार घडला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल असं या पत्रात म्हणण्यात आलंय। नक्की, धन्यवाद वैभव माहिती दिल्याबद्दल।